नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे नेहमीप्रमाणेच खूप मनापासून स्वागत। उन्हाळा सुरू झाला की आपोआपच आपल्याला थंड खायची इच्छा होते। बघा, मन आणि शरीर दोन्हीही थंड खाऊन तृप्त होईल असा हा दही भात आपण आज करणार आहोत। ह्या दही भातासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण पहिल्यांदा बघूया। त्यासाठी एक बाउल भरून तयार भात घेतलेला आहे। तुमच्याकडे जर ताजा भात नसेल, शिळा भात उरला आहे, त्याचा पण तुम्ही हा दही भात करू शकता। त्यामध्ये टाकायला हे घट्ट दही अर्धी वाटी आणि सायसह हे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। दूध आपण भात आंबट होऊ नये, समजा आता आपण भात करून ठेवला आणि 2 तासानंतर आपण जेवणार आहे तर हा भात आंबट होतो, म्हणून दूध घालायचं आहे। आणि भात मलईदार होण्यासाठी ह्यामध्ये सायचा आपण वापर केलेला आहे। हे 2 चमचे डाळिंबाचे दाणे, 1-2 चमचे हे शेंगदाणे घेतलेत कच्चे, हे मी तळून त्यामध्ये टाकणार आहे। वरून टाकायला ही कोथिंबीर आणि फोडणीसाठी हिंग मोहरी बरोबरच ह्या मिरचीचा वापर करणार आहे। पहिल्यांदा आपण आता हा भात एका बाउलमध्ये काढून घेऊया। असा एखादा मोठा बाउल घ्या आणि त्यामध्ये हा भात काढून घ्या। त्यामध्ये टाकूया आता हे डाळिंबाचे दाणे, हे दही आणि हे मलईदार दूध आणि हे आता थोड्या वेळाचं मिसळून घेऊया, म्हणजे भाताची कन्सिस्टन्सी कशी आहे हे आपल्याला समजतं। लागलं तर वरून आपण ते उरलेलं दूध घालणार आहे। आता ह्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ। भात हा आपण मीठ घालून जरी केलेला असला तरी भातामधलं स्टार्च काढून टाकते मी, त्यामुळं हा आळणी होतो, म्हणून हे चवीसाठी मीठ टाकणार आहे। तुम्ही जर भात तसाच करत असाल तर मीठ नाही टाकलं तरी चालेल। आणि अर्धा चमचा चवीपुरती साखर टाकायची आहे। बघा, आता हे उरलेलं दूध पण मी त्यामध्ये टाकून घेते आणि ही दह्याची वाटी पण पुसून हे सगळं दही आपण ह्यामध्ये टाकूया। त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि उरलेली कोथिंबीर मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे। हे आता एकसारखा कालवून घेऊया। बघा, आत्ताच ह्या भाताला आपल्या कसा कलर छान आलेला आहे। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच मनाला थंडावा देणारा असा हा भात आपला तयार होतो। बघा, आता भात आपला मस्तपैकी एकजीव झालेला आहे। त्यात आता आपण पहिल्यांदा तळलेले शेंगदाणे टाकून घेऊया आणि ह्या भातामध्ये आपण ही हिंग मोहरी आणि हिरव्या मिरचीची गरम गरम फोडणी ओतून घेऊया। बघा, आता फोडणी आपण चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता गार्निशिंगसाठी थोडे शेंगदाणे आणि हे डाळिंबाचे दाणे आणि थोडीशी कोथिंबीर आता वरून टाकून घेते। बघा मैत्रिणींनो, माझी ही मनाला थंडावा देणारी दही भाताची रेसिपी अर्थात कर्ड राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा। अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो। घरचं खा, निरोगी रहा। धन्यवाद।